हाय एव्हरीवन, मी महेश कदम. तर रिसेंटली तुम्ही पाहतच असाल की सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी खूप साऱ्या वॅकन्सीज येत आहेत आणि खूप साऱ्या ॲडही पडलेल्या आहेत. तसेच खूप साऱ्या ॲड अजून पेंडिंगवरती पण आहेत, इन्क्लुडिंग छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरची एक रिसेंटली ॲड आली आणि त्या ॲडमध्ये त्यांनी काहीतरी चेंजेस केले. चेंजेस इन टर्म की जो काही टेक्निकलचा सिलेबस होता तो आता पूर्णपणे इंग्लिशमध्ये त्याची एक्झाम कंडक्ट केल्या जाईल. हां, नक्कीच यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी मराठी मीडियममधून प्रिपेअर केलं होतं किंवा ज्यांचं कोणाचंही मराठी मीडियमचं बॅकग्राऊंड होतं त्यांच्यासाठी डिफिकल्टी लेवल्स थोडीशी अजून वाढलेली आहे. बट डोंट वरी, मी तुमच्यासमोर एक त्याच्यावरती एक सोल्युशन घेऊन आलेलो आहे. इन्क्लूड मी माझा स्वतःचा डिप्लोमा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट पुणे कोथरूड येथून पूर्ण केलेला आहे विथ ग्रेड ए आणि त्यासोबत 90% अटेंडन्सी. माझा डिप्लोमा करत असताना मी माझ्या स्वतःसाठी नोट्स प्रिपेअर केल्या होत्या आणि या नोट्स पूर्णपणे बायलँग्वेज होत्या, मराठी प्लस इंग्लिशमध्ये. आणि आय नो की ह्या नोट्स तुम्हाला खूप जागी हेल्प करतील. बिकॉज ह्या नोट्स प्रिपेअर करत असताना मी 3 गोष्टी लक्षामध्ये घेऊन या नोट्स प्रिपेअर केल्या होत्या. एक, TCS IBPSने विचारलेली PYQ, त्याच्यात नंबर ज्या काही टर्म्स जे काही वारंवार रिपीट होणारे क्वेश्चन आहेत त्यावरती जास्त प्रमाणे फोकस केलेला आहे. आणि जो काही याचे स्टँडर्ड आणि सोर्सेस दिलेले रेफरन्स बुक आहेत ते बुक्स मी स्वतः रीड करून या नोट्स बनवलेल्या आहेत. आणि ह्या नोट्स मी